सतीश वळुंज आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलूयात। सर, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर। सर, आपण 15 वर्षापूर्वी ठाकरे जोडो असं अभियान सुरू केलं होतं आणि त्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा दिल्या होत्या आणि आता पुन्हा राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना साथ घातली। तुम्ही कसं पाहता याच्याकडे? स्वागतार्ह आहे असं जर खरोखर झालं असेल तर, आणि ती जी काही साथ आहे ती थोडीशी जेन्युइन असावी, मतलबी नसावी। आणि माझं तर आता असं मत आहे की तुमचे सगळ्यांचे ध्येय एक आहे, तुमच्या सगळ्यांचा गोल एक आहे आणि तुमचा ब्रेड अँड बटर हा शेवटी मराठी माणूस आहे आणि त्या मराठी माणसाला मनापासून वाटतंय की तुम्ही दोघांनी एकत्र यावं म्हणून। पण आता मला असं वाटतं की एकत्र यायचं असेल ना तर युती नको। तुम्ही मनापासून दोघंही एकमेकांचे पक्ष एकमेकात विलीन करा आणि पूर्वीची शिवसेना पुन्हा नव्या जोमाने उभी करा। कारण शेवटी ठाकरे या नावाचं वलय महाराष्ट्रावरती आहे, आजही आहे ते। आणि तुम्ही दोघं जर एकत्र आलात ना तर म्हणजे काय म्हणतात ते क्रांती घडेल। आणि बाकी सगळे विषय बाजूला ठेवा, मराठी म्हणून एकत्र या आणि मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र या, तो सगळा तुमचा गोल असू दे। हिंदुत्व बिंदुत्व चालत राहील, ते काय फार महत्वाची गोष्ट नाहीये ती, समजलं की नाही? मराठी माणसाला तुमच्या दोघांचं एकत्र येणं जास्त महत्वाचं वाटतंय आणि ते मनापासून असावं, युतीत नसावं। युतीत आलं की मग पुन्हा ते पाडापाडीचं राजकारण सुरू होतं, तुझे जास्ती की माझे जास्ती। तर मला असं वाटतं जर एकत्र यायचं असेल ना तर विलिनीकरण करा आणि एकत्र या। जुने मतभेद सगळे काढून टाका, कोण काय बोललं, कधी बोललं, कसं बोललं विसरा आणि एकत्र या, तरच काहीतरी घडू शकेल। नाही तर मग आहात ते बरे आहात। निश्चितच सर, तुम्ही ही साथ पाहता, तुम्ही पुन्हा नव्यानं प्रयत्न करणार आहे का हे दोघे एकत्र येण्यासाठी? मॅडम काय आहे माहिती ना, आवडेल करायला मला, पण ह्याच्या मागे प्रचंड मेहनत लागते, तीही करायची तयारी आहे, पण प्रचंड पैसा सुद्धा लागतो। आम्ही एका वेळेला खर्च केला, स्वतःच्या खिशातून खर्च केला आणि मी काय प्रोफेशनल राजकारणी नाहीये की राजकारणात पैसे टाकायचे आणि पुन्हा ते वसूल करायचे, ते काय मला करायचं नाहीये। त्याच्यामुळे फायनान्शियली हे करणं आता फार कठीण आहे, दिवसेंदिवस हे महाग होत चालल्यात गोष्टी आणि ही सगळी पुन्हा संघटना उभी करणं, पुन्हा आंदोलन उभं करणं, प्रचंड पैसा त्याला लागतो। एकदा आम्ही केला पण आता नाही, आता रिटायर्ड लाईफ जगतोय, आता त्याच्यातून बाहेर येण्याची पण इच्छा नाही आणि जे राजकारण आता चाललंय त्या राजकारणात पडायची इच्छा नाहीये। निश्चितच, धन्यवाद सर। आपण